भ्याड कृत्य करण्याच्या पाठीमागं एक आपला देश एक चांगल्या पद्धतीने प्रगतीपथावर नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जात असताना एक त्यांना बघवलं जात नाही। या जिहादी वृत्तींना त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी एक चांगलं आदेश देऊन त्या ठिकाणी अमित शाह साहेब त्या ठिकाणी गेलेले आहेत। त्यांना त्याचं चोख उत्तर त्या ठिकाणी मिळणारच आहे। पण मोदी साहेब या प्रदेशात जरी गेले असता अशी दुःखद घटना झाल्यावर ते लगेच त्या आपल्या मायदेशी परतलेले आहेत। याचा हिशोब ते घेतल्याशिवाय राहणार नाही। एक देश आपला प्रगतीपथावर जात असताना एक चांगलं आपलं जम्मू काश्मीरचं आपलं पर्यटन स्थळ त्या ठिकाणी कुणीही प्रवासी जाऊ नये, या आपल्या देशाचा विकास होऊ नये अशा पद्धतीने जे कोणी जिहादी आहेत, जे अतिरेकी आहेत, जे पाकिस्तानी आहेत त्यांना त्या ठिकाणी कंठस्नान घातल्याशिवाय हे राहणार नाही। एक चांगल्या पद्धतीचं काम या देशातून चाललेलं आहे। या कार्यक्रमाच्या उपस्थितीत माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक, नरेंद्रजी काळे साहेब व सर्व भारतीय जनता पार्टी व सर्व हिंदू संघटना या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा मी या ठिकाणी पुन्हा एकदा निषेध करतो। या ठिकाणी नक्शे पर से नाम मिटा दो, नक्शे पर से नाम मिटा दो, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, बोलो भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। नक्शे पर से नाम मिटा दो, नक्शे पर से नाम मिटा दो, पाकिस्तान पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय। धिक्कार असो, धिक्कार असो, अरे धिक्कार असो, मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। आपल्या इथे झालेला हल्ला आहे अतिशय तीव्र आणि संतापजनक आहे, ज्याचा आम्ही सर्व पार्टीतर्फे पदाधिकारी तीव्र निषेध करतो व आम्हाला खात्री आहे आमच्या भारताच्या नेतृत्वावर। मला वाटतंय आपल्या देशातल्या युवापासून वृद्धांपर्यंत अगदी लहान मूल सुद्धा सांगेल की आमचे पंतप्रधान त्याचा तीव्र त्याचं प्रत्युत्तर देतील आणि त्याचा आम्ही सर्वांनी जाहीर निषेध करतो ही सांगू इच्छितो। ही हल्ला आपल्या देशावर आहे, ही हल्ला आपल्या हिंदुत्वावर आहे। ज्या काही पाकिस्तानाचे जे काही अतिरेकी असतील ते अतिरेकी या प्रकारे भ्याड प्रमाणात कृत्य करत असतील तर त्याचा निषेध करण्यासाठी आज इथे उभा आहे। आज सगळ्या देशवासियांनी आज सगळ्यांना एवढं तीव्र संताप झालाय की ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या पाठीमागे सगळे उभे आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की आपण त्याच्यावर जे काही भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा बदला व्हायला पाहिजे। बदला आता लहान सहान होऊ नये। आपण या देशातला प्रत्येक नागरिकांसाठी होत आहे, प्रत्येकाला वाटू लागलंय। आता पाकिस्तानची शेवटची वेळ आहे। 100 त्याचे पाप भरलेले आहेत। ते पाप भरलेले असताना आपल्या जसं श्रीकृष्णाने 100 पाप भरल्यावर जसं त्याचा नाश केला, विध्वंस केला, तसं आज पाकिस्तानचा विध्वंस करण्याची पाळी आलेली आहे। आम्ही सगळे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजीच्या मोदी पाठीमागे ठामपणे उभा आहोत। एवढंच बोलून पुन्हा एकदा निषेध करतो। पाकिस्तानाच्या वतीने जो एक भ्याड हल्ला जम्मू काश्मीर येथे करण्यात आला, पहलगामला जो हल्ला करण्यात आला, सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी सोलापूरच्या वतीने मी याचा जाहीर निषेध करतो। हे कृत्य करत असताना ज्या पद्धतीने हे कृत्य झालं, ज्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्यांना धर्म विचारण्यात आला, धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या, ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे। आणि ज्या पद्धतीने जर या देशात हिंदूंची कत्तल पाकिस्तानात येऊन कोण करतच्यावर झालेला हल्ला आहे आणि एवढा मोठा हल्ला, आणि हा हल्ला होत असताना धर्म विचारून हल्ला झालेला आहे।
म्हणून सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे आणि देशावरचं येणारं संकट आपण निश्चितपणे ओळखावं आणि त्या पद्धतीने येणाऱ्या काळात सर्व हिंदूंनी एकत्र राहणं ही काळाची गरज आहे. म्हणून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने या भ्याड हल्ल्या